नमस्कार, मी क्रांती तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर आजसुद्धा आपण उपवासाचीच रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे उपवासाचा डोसा कसा बनवायचा, त्याच्यासाठी काय साहित्य लागते आणि कशापासून बनवायचा हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडले असल्यास लाईक करा। तर आता आपण रेसिपी बघूया। तर आपण एक वाटी भगर घेतलेली आहे। भगरीलाच कोणत्या भागात भगर तर कुठे वरई असं सुद्धा म्हणतात। तर आपण एक वाटी भगर घ्यायची आहे मिक्सिंग बाउलमध्ये। त्यामध्ये आपण 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे पाणी घालून। स्वच्छ अशी भगर धुवून घ्यायची आहे, कारण त्याला पावडर वगैरे लावलेली असते किंवा माती वगैरे असेल तर ती निघून जाते आणि छान स्वच्छ होते। त्यानंतर मग आपण अर्ध बोट राहील एवढं वरती पाणी येईपर्यंत पाणी घालायचं आहे भगरीमध्ये आणि छान असं भिजत ठेवायचं आहे 2 तास। 2 तास आपल्याला छान भिजवून घेतल्यानंतर भगर काढून घ्यायची आहे। आता 2 तास झालेले आहेत। त्यानंतर आपण आता छान अशी भगर भिजलेली आहे। आता ह्याच्यामधलं आपण सगळं पाणी काढून घेऊया। आणि भगर धुतल्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम पांढरी शुभ्र सुद्धा झालेली आहे। तर आता याच्यामधलं आपण सगळं पाणी काढून घेतलंय। थोडंसं शिल्लक राहिलं तरी काहीच हरकत नाही, कारण आपल्याला वाटून घ्यायचे आहे ते, त्यामुळं थोडंसं पाणी लागणार आहे। तर आपण आता एका मिक्सरच्या बाउलमध्ये भांड्यामध्ये आपण भगर घालून घेणार आहोत। तर 2 पार्टमध्ये मी ही वाटून घेणार आहे, कारण थोडीशी जास्त आहे, एका बाउलमध्ये ते वाटली जाणार नाही, त्यामुळं 2 भागामध्ये वाटायचे आहे। तर पहिले बघू शकताय तुम्ही थोडंसं पाणी शिल्लक होतं त्याच्यामध्ये, तर त्याच्यानेच वाटून घेतले आणि जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, तर एकदम छान कन्सिस्टन्सी आहे पिठाची। तर छान असं वाटून घेतले। आता ही दुसरी राहिलेली भगरसुद्धा आपण वाटून घेऊया। तर ती सुद्धा त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही पीठ कसं झालेलं आहे ते। तर एकदम छान असं पीठ आपलं भगरीचं वाटून झालेलं आहे। तर त्यानंतर आपण घेणार आहोत एक उकडून घेतलेला बटाटा, 3 ते 4 हिरवी मिरची, त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाण्याचे साल काढलेली आहे मी, जेणेकरून डोशामध्ये लालसर डोसा होणार नाही आणि छान होईल डोसा पांढरा शुभ्र, त्यामुळं शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे। त्यानंतर उकडलेला बटाटा कट करून ते मिक्सिंग बाउलमध्ये घातलेला आहे, मिक्सरच्या बाउलमध्ये, आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता। तर पाणी न घालता अगोदर वाटायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला दहीसुद्धा 2 चमचे घालायचं आहे आणि घरी बनवलेलं दही आहे। दही खूप आंबट घालायचं नाही, थोडंसं कमी आंबट असलेलंच बरं आहे। तर तसं 2 चमचे दही घालायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा आपल्याला ते सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता एकदम छान असं मी ते वाटून घेतलेलं आहे आणि खूप मस्त असं बारीक झालेलं आहे ते। तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, एकदम छान झालेली आहे। आता हे सगळं आपण वाटून घेतलेलं भगरीच्या पिठामध्ये घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला ते 5 ते 7 मिनिटं फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे। तर फेटून घेतल्यामुळं आपलं पीठ छान असं मिक्स होईल आणि डोसे छान होतील, त्यामुळं छान असं पीठ फेटून घ्यायचं। तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकताय किती सुरेख अशी झालेली आहे। तर तुम्हाला सुद्धा अशीच बनवायचं आहे पीठ। तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं पीठ 5 ते 7 मिनिटं फेटून घेतलं। बघू शकताय तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी काय अप्रतिम सुंदर झालेली आहे। आता याचे डोसे आपण खूप छान बनवू शकतो, त्यामुळं पीठ एकदम छान फेटून घ्यायचं, भगर छान धुवून घ्यायची। त्यानंतर आपण जे साहित्य वाटून घेतलं ते सुद्धा एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आणि हे आपण मिक्स केलेलं पीठ 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचं। जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही डिरेक्टलीसुद्धा बनवू शकता। तर 15 मिनिटानंतर आपलं पीठ पुन्हा एकदा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे।
तर आता तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता। तुम्हाला जर खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता, पण एकदम परफेक्ट पीठ झालेलं आहे डोशासाठी। आता आपण डोसे बनवायला घेऊया। तर आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्याला आपण पहिलाच डोसा बनवताना छान असं पूर्ण नॉनस्टिकच्या पॅनला आपण छान असं तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण पॅनला। त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला सुती कपड्याने ते पुसून घ्यायचं आहे, म्हणजेच काय होईल, आपला डोशाचा तवा आहे त्याचं टेम्परेचर नॉर्मल होईल आणि डोश्याला छान जाळी येईल। त्यामुळे आपण या टिप्स फॉलो करायच्या आहेत आणि छान असं आपल्याला तुम्हाला हवा तेवढा मोठा तुम्ही डोसा बनवू शकता। आणि बघू शकता तुम्ही डोशाला किती छान अशी जाळी यायला सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही पातळ एकदम डोसा केला तर तो कडक होईल, जर तुम्ही थोडासा जाडसर ठेवला तर तो मऊ आणि लुसलुशीत होईल। तर आता वरच्या बाजूने आपण वरची बाजू सुकल्यानंतर आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि डोसा पालथा टाकायचा आहे। तर खालची बाजू आपण आता छान अशी भाजून घेऊया। तर तुम्ही बघू शकता जी बाजू आपण पालथी टाकलेली आहे त्याला किती छान कलर आलेला आहे आणि एकदम छान अशी भाजलेली आहे ती। तर एकदम मस्त असा डोसा आपल्याला बनवून तयार आहे आपला। खालच्या बाजूने सुद्धा एकदम छान असा भाजलेला आहे। तर असेच आपल्याला सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत। आता दुसरा सुद्धा डोसा मी तुम्हाला दाखवते कसा बनवायचं ते। यावेळी सुद्धा आपल्याला तेल लावायचं नाही, फक्त पहिला डोसा बनवतानाच तेल लावायचं आहे। आता दुसऱ्या वेळेस बनवताना थोडंसं पाणी घालून पुसून घ्यायचं आहे जसं पहिल्या वेळेस घेतलं। त्यानंतर आपण लहान मोठा तुम्हाला पाहिजे तसा डोसा बनवू शकता आणि त्यानंतरच तुम्हाला स्पॉन्जी आणि कडक कसा पाहिजे आहे तो सुद्धा तुम्ही ठरवून डोसा बनवू शकता। तर माझा मध्यम आहे, खूप जाडही नाही आणि खूप कडकही नाही, मऊ असा डोसा माझा बनत आहे। तर आता वरची बाजू सुकलेली आहे, त्याला तेल लावून मी पालथी टाकलेली आहे ती बाजू। त्यानंतर तुम्ही बघू शकताय यासुद्धा डोशाला खूप छान असा कलर आलेला आहे आणि एकदम मस्त झालेला आहे तो सुद्धा डोसा। तर आणि खालची बाजूसुद्धा एकदम व्यवस्थित भाजलेली आहे। तर सगळे डोसे असेच याच पद्धतीने बनवून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही उपवासाला चालणारी चटणी, खोबऱ्याची चटणी आणि त्यानंतर दही याच्यासोबत या डोशाचा आनंद घेऊ शकता। एकदम छान डोसे झालेले आहेत, जाळीदार आणि पातळ। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच छान व्हिडिओज, व्लॉग्स, असेच खूप सारे टिप्स मी तुमच्याशी शेअर करेल। पुन्हा भेटूया।